गुरुदत्त भक्ती आश्रम मंगळवेढा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे.
पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराजनाथ माधवानंद फुगे राजाधिराजनाथ समर्थ रत्नाकर महाराज नवनारायण महाराज की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्तम देव दत्तम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नवनाथ हरि नारायण नवनाथ हरि नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पुंडलिकावतार श्री ज्ञानदेव तुकाराम राजाधिराजनाथ माधवानंद राजाधिराजनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय। नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री दत्त गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रत्नाकर गुरुभ्याय नमः। अडित्यसाव्या अद्यात पिंगले करता स्मशानात विरक्त होवनी धर्तरीनाथ पूर्ण तपाचरणाम तो अध्याय करिता पठन त्या भाविकाचे होईल लग्न कांताला भेल गुणवान सदारत शेवेशिम 19व्या अध्यायाचे चरित्र भर्तरी घेऊन विरक्त पवित्राम गोरक्ष सांगती त्रिस्तुत्व गुरुनाथ पैकीराम तो अध्याय नित्य करता पठन सुटे लक्ष रोगापासून आणि त्रितापाची वार्ता जाण कालत्रयी घडेनाम 30व्या अध्यायात जन्म झाला चौरंगीनाथ ते चरित्र पठन करता तस्करी न दृष्टी न बंधन होयम 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट मंत्रण चालते 32व्यात सुगम कथन मचिंद्राची क्रमदेही संचरण त्या अध्यायाचे करता पठन आयुष्य असता देहा कर्ण गंडात्रे करू येतील विघ्न आपोआप टळतील गे 33व्यात गौरनंदना वीरभद्राचा घेऊन प्राण मचिंद्र शवा स्वर्गाहून महीवर देव उतरले तो तरी तो अध्याय करता पठन धनुर्वाताचे निशी विघ्न झालेल्याचे होता श्रवण पीडा हरेल तयांची 34 प्राचीन तरी ती कथा करता पठन महासिद्ध येईल उद्रा कारण 42व्याचा करुणे उद्धरण गातील आख्यान लोकबरे 36व्याचा पूर्व श्रवण पठन सर्पवंशिक दंश या कारण झाल्या विषाचे उत्तीर्ण श्रवण केले अध्ययन 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला त्रिसुता उपरे विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकेले बिडुनिया तो कथा ती कथा ऐकता श्रवण पठन स्नान लागे कुशलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावान होऊया 38व्यात चरपटीनाथ जन्म झोवानी दत्तात्रय दीक्षा देवराम विद्ये माझी करुणी संपन्न तर्तविले दाडिला तरी ती कथा तपोधारणा शस्त्रबाण पावने जय व मनी येईल किम यावरे 40व्याचे कथन सर्व नाता ते पाक शासनाम स्वर्गी गेवले खरे हावना विद्यार्थी रूपे अर्थ पुरविलाम तरी 40वा नित्य पठन करता लाभेन सर्व इच्छिल्या अर्था यश कीजाश्वर्य योग्यता पुत्र पावतीना दिला 39व्याचा फलार्थतेची ग्राम की 40वा एक परिसर की कामधेनु कल्पतरू परिपाटोरी भाषांतर महाराष्ट्राक्षर लेखला म्हणून श्रोते व भाविक जन सोडून द्या की निंदा वचना विश्वास पर स्वार होऊन मोक्ष काम करा की तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाहन महासिद्धीचे असते पाहावे या उपरी वाचिता नाही जरी तसे तरी संग्रह करून ठेवावा घरी नेता वंदिता नमस्कार हे कार्य त्याची घडल्या एका कुसुम चौकोनी वरती चला म्हणावे मम कार्य करते नवनाथ बंधू हरिभक्ती नमस्कार करावा ऐसा याचा हे मार्ग करू आणि पावा चमत्कार सांगा नवनाथ वडवणी अंग कार्य तुमचे करतील तरी असो विजयता उपरी ऐशे दैदिप्यवंत होव्या मंत्र स्त्रिया अध्यय वाचावण्या बनेल जाशी त्या अध्ययातील एक विषय पठन करुणी नाथ नामाशी कार्य काज करावे। तर आता इथे काय झालेलं आहे ना पहिलं आपली संकट निवारण करण्यासाठी 12 वर्षीय तपश्चर्या अशी अहोरात्र म्हणजे न अन्न पाणी वर्ज करून नवनाथांनी आपल्यासाठी त्या विघ्नाची किती तर ताकद म्हणजे कमी केलेली आहे आणि त्यातनं जरी आपल्याला समजा आता पहिल्या त्या नवनाथा एवढ्या आपल्याला सेवा होणार नाही त्या म्हणून त्यांनी काय केलेलं आहे फक्त या ग्रंथाला 9 दिवसाचं पारायण जेवढं तुम्ही कडक करून त्याचं जर पारायण केलं
तर तुमच्या बऱ्याच संकट तुम्हाला कमी झालेली सुद्धा कळणार नाही. आणि दररोज सुद्धा या ग्रंथाचा बांधलेल्या ठिकाणी तुम्ही पूजा करून आणि नवनाथ महाराजाला जर तुम्ही शरण गेला, आमच्या घरावर येणारी विघ्न, आमच्या बुद्धीत काय बदल होऊ दे नको, आमच्या हातून काय चुका होऊ दे नको, आणि कोण जरी समजा आपल्याला कोण वाईट जर समजत असलं तर त्याचे विघ्न त्याच्या पाठीवर पाठवा. अशा पद्धतीचा तुम्ही संकल्प रोज दर्शन घेऊन करा. नवनाथ तुमचं कार्य केल्याशिवाय सोडणार नाहीत. असं प्रत्यक्ष गोरक्षनाथानं ह्या ठिकाणी ह्या नवनाथाचा जे काही समाप्तीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी प्रत्यक्ष नवनाथ या आज निर्गुण रूपान या घराला आशीर्वाद द्यायला लागले. तर असं गोरक्षनाथानं सांगितलं आहे. तरी समस्त नाथा ते धुंडी सुतम मालू नरहरीची विनविधान की श्रोते असोत सुकृपवंत सर्व अशी सर्वधाम स्वस्तिसी भक्ती कथा सार संबंध गोरक्ष काव्य किम्यागरम सदा परिशोत भाविक चतुर चाशाध्याय गोढम पुंडलिकावतर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजाद्रास गुणात माधवानी मगे राजाद्रास गुणात समर्थ रत्नाकर महाराज नवनारायण महाराज की अवध चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. इकडी इकडी अनुभवजी जाणती ते गोपाळाची धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुराया पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सकाळी तिथे घडली आम्हादी करुणाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली सरासुराई मानमुत्रायाची ताळ मुदंग घोळ भक्त भावाचे गाते नाम संकीर्तने नित्यानंदे नाचते धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली सरासुराई मानमुत्रायाची कोटी ब्रह्महत्या ते करता दंडवता मोक्ष डोळे पायात धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली सरासुरायाची प्रदक्षिणा करून देव भावे वाईला श्रीरंगात्मय विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली सरासुरायाची तीन शिरे सात तया माझा दंडवत तया माझा दंडवत तया माझा दंडवत काके जोळे पुढे स्वार नित्य जाणे विशेष नित्य जाणे विशेष नित्य जाणे विशेष जटा शोभे माता भार अंगे विभूती सुंदर अंगे विभूती सुंदर अंगे विभूती सुंदर शंख चक्र कडावा गरजती पायी कडावा गरजती पायी कडावा गरजती तो कालने दिगंबरा तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार हे चिदानंदे गा देवा तुझा विसर नवावा गोल गायी आवडली हेच माझे सर्व नलगे मुक्ती त्यांचा पदा संता संगादेश तुका मने गर्भवासी स्तुती गावी अम्मा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नवनाथाय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पुंडलिकावत श्री ज्ञानदेव तुकाराम राजाद्रास समर्थ रत्नाकर महाराज जय नवनाथ महाराज भगत चिंतन गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. आता तुम्ही दोघं जरा आरती नारायण 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 बेळगाय तो बेळगाय तो बेळगाय तो बेळगाय तो येळो नारायण येळो लक्ष्मी रमणा येळो ग्रीवाशा श्रीरेशा काशिरण्य कावडले तुम्मेरे सांग बेन्यन्नो आपडेदो अधिकेशवलिंग विष्णु नाम स्मरणीयन्नो उदयगलेंदो पांडुरो उठ सद्गुरु द्रोप कैशी सिद्धरामदेवा प्रभातदारी मुखचंद्र धावं उठोनिया प्रातः काळे वेगे उडासी जळतील पातकांच्या राशी वाकड देखल्या
कुंडलिकाधर विठ्ठल जी ज्ञानदेव तुकाराम राजाधिराज महात्मा धोवानंद विजय राजाधिराज श्रीनाथ समर्थ रत्नाकर महाराज नवनारायण महाराज के चिंतन गुरुदेव